नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, इथे संपूर्णतः मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचे व्हेज मोमोज मी कसे बनवलेत हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही रेसिपी आहे. तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. तर इथे एक बाऊल घेतलेला आहे. बाऊलमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ घालून झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी इथे मैदा घेतलेला आहे. तुम्ही संपूर्णतः मैदा वापरला तरीही चालेल किंवा संपूर्णतः नुसते पीठ वापरलं तरी चालेल. 1 चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे तेल आणि मीठ सर्व पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते तेल सर्व पिठाला लागेल. बघा, अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर गरजेनुसार पाणी घालायचं आहे, म्हणजे जेवढं लागेल तेवढंच पाणी आपल्याला घालत. ज्या पद्धतीने आपण चपातीची कणिक मळतो त्याच पद्धतीने आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. साधारण इथे 2.5 वाट्या पाणी मला लागलेलं आहे. म्हणजे आवश्यकता लागेल तसंच मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे खरं तर. पण सर्व मिळून 2.5 वाट्या पाणी इथे मी घालून घेतलेलं आहे आणि याचं एक गोळा छान असा मळून घेतलेला आहे. चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ इथे आपल्याला भिजवायचं आहे बघा मैत्रिणींनो. आणि अशा पद्धतीने इथे एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि पीठ भिजवून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिट आपल्याला हे मुरू द्यायचे. पीठ मुरतंय तोपर्यंत आपल्याला स्टफिंग बनवायचं आहे. त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाले की 2 चमचे तेल घालून घ्यायचे आणि तेल गरम झाले की यामध्ये लगेच आपल्याला आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे. तर 1 ते 1.5 इंच आलं आणि 10-12 पाकळ्या लसूण इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे. मैत्रिणींनो, इथे लसूण आता आपला परतून होतोय. तर लसूण परतून झाल्यानंतर लगेच 2 कांदे यामध्ये मी बारीक चिरून घेतलेले घालून घेत आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपीला सुरुवात करण्याआधी सर्व भाज्या आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायच्या आहे किंवा कोबी वगैरे असेल, गाजर असेल तर ते किसून घ्यायचं आहे. तर सर्व भाज्या मी अगोदरच इथे म्हणजे पूर्वतयारी करून घेतलेली आहे. भाज्या सर्व किसून घेतलेल्या आहेत, कट करून घेतलेल्या आहेत. आता कांदा परतून झाला आहे, त्यामध्ये इथे कोबी घालून घ्यायचा. तर 2 वाट्या कोबी इथे मी स्वच्छ धुवून आणि किसणीने बारीक किसून घेतलेला आहे. 2 वाट्या कोबी आणि 2 वाट्या गाजर घेतलेला आहे आणि 2 सिमला मिरच्या इथे बारीक कट करून घेतलेल्या आहेत. कोबी गाजर मी किसून घेतलं आहे आणि सिमला मिरची बारीक कट करून घेतलेल्या आहेत. तर आता ह्या सर्व भाज्या यामध्ये मी घालून घेतल्यात आणि आपल्याला 2-3 मिनिट ह्या व्यवस्थित असं मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायच्या आहेत. मैत्रिणींनो, या स्टेजला यामध्ये तुम्ही पनीर घातलं तरीही चालेल. पनीर आपल्याला किसून घालायचं आहे. जर असेल तर घाला, नसेल तर स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर काळे मिरे पूड आणि सोया सॉस घालून घ्यायचा आहे. तर सोया सॉस इथे 2 चमचे घालायचा आहे. काळे मिरी पूड आपल्याला अर्धा चमचा घालून घ्यायचे आहेत. बघा, असं चमच्याने तुम्ही 2 चमचे सोया सॉस घालू शकता. आणि सोया सॉस आणि काळ्या मिरी पूड घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनिट त्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातला ओलसरपणा जरासा कमी होईल. आता हे सर्व 2-3 मिनिट व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ आपल्याला सरते शेवटीच घालायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं 3-4 मिनिट मीडियम फ्लेमवरती याला कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने हे स्टफिंग इथे तयार झालं पाहिजे. अगदी सुकं स्टफिंग इथे तयार झालं पाहिजे. एकदम कोरडं झालं पाहिजे. त्यातलं मॉइश्चर वगैरे भाज्यांमधलं संपूर्णतः कमी झालं पाहिजे. आता गॅस बंद करायचा आहे. कढई बाजूला ठेवायची, थंड होऊ द्यायचे. तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, स्टफिंग थंड होते तोपर्यंत पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, मोमोज मऊसूत होतात आणि पीठही आपलं छान मुरलेलं आहे बघा. आणि छान असं त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर एक गोळा घ्यायचा आहे, चपातीला घेतो त्याप्रमाणे उंडा घ्यायचा आहे. कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने लाटायचं आहे बघा. फक्त म्हणजे चपातीला आपण पूड वगैरे करतो, तर हे पूड न करता व्यवस्थित अशी मीडियम साईजची चपाती लाटून घ्यायची. फार जाडही ठेवायची नाही आहे आणि फार पातळही लाटायची नाही आहे. तर बघा, अशा पद्धतीने इथे ही चपाती लाटून झाली. त्यानंतर एका झाकणाच्या मदतीने मी असे याच्या पुऱ्या करून घेत आहे किंवा पाऱ्या करून घेत आहे. तुम्ही झाकणाने, वाटीने किंवा एखाद्या ग्लासच्या साहाय्याने केलं तरी चालेल. तुम्हाला कितपत छोटे मोठे मोमोज बनवायचे त्या पद्धतीने तुम्ही साईज निवडू शकता. तर मी इथे एक डब्याचं झाकण घेतलं आहे आणि झाकणाच्या मदतीने अशा पाऱ्या करून घेतलेल्या आहेत बघा. आता पाऱ्या करून घ्यायचं कारण म्हणजे एकसारखे मोमोज होतात. तुम्ही छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घेतल्या तरीही चालतील, पण याचा आकार आहे ना एकसारखा येण्यासाठी मी असं झाकणाने करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला मी मोमोज बनवून दाखवते. तर स्टफिंग घालून घ्यायचं आहे एका पारीवरती आणि आपण ज्या पद्धतीने मोदक बनवतो ना
अगदी त्याच पद्धतीने अशा छोट्या छोट्या त्याला अशा प्लेट्स करत मोमोज आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर मोमोज वेगवेगळ्या आकारामध्ये बनवले जातात. मी इथे मोदकप्रमाणेच बनवलेले आहेत. बघा अशा पद्धतीने थोडासा गोलाकार करून इथे मोमोज बनवायचे आहेत. झाले ना छान. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून मोमोज बनवून दाखवत आहे. तर पुन्हा एकदा असं बघा पारीवरती 1 ते 1.5 चमचा स्टफिंग घालून घ्यायचं आहे. तुम्हाला कितपत स्टफिंग हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही घाला. आणि बघा अशा प्लीट्स करत करत आपल्याला मोदकप्रमाणे हा मोमोज बनवून घ्यायचा आहे. बघा शेवटपर्यंत आपल्याला अशा प्लीट्स घालायच्या आहेत आणि व्यवस्थित असं त्याला उचलून हातावरती असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. मोदकला थोडंसं आपण असं टोक काढतो, याला थोडंसं असं खड्डा करून असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे. बघा किती सुंदर इथे मोमोज झालेला आहे. अशाच पद्धतीने मी सर्व मोमोज बनवून घेतलेले आहे. आणि इथे मी स्टीमरची प्लेट घेतलेली आहे. प्लेटला असं तेल लावून घ्यायचं. तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही चाळण असते ना, तर चाळणीला असं तेल लावून घ्या आणि त्यावरती आपल्याला आता मोमोज घालून घ्यायचे. तर आता बघा इथे तेल लावून झाले प्लेटला. एक एक करून सर्व मोमोज मी या प्लेटवरती ठेवून घेत आहे. आणि अगोदरच मी गॅसवरती आहे ना पाणी ठेवलेलं आहे स्टीमरच्या भांड्यामध्ये. तर तुम्ही कढईमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये ठेवू शकता. तर बघा आता मोमोज संपूर्ण ठेवून झाले. त्यावरती थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे असं ब्रशच्या सहाय्याने, किंवा तुम्ही थोडं थोडं असं चमच्याने ओतलं तरी चालेल. पाणी इकडे व्यवस्थित गरम झालेलं आहे. 5-1 मिनिट अगोदरच ठेवलेलं होतं. त्यानंतर मोमोजची प्लेट अशी वाफवण्यासाठी त्याच्यामध्ये ठेवायची आहेत आणि झाकण ठेवून 10 ते 12 मिनिट आपल्याला हे मोमोज वाफवून घ्यायचे. तर तुम्ही असं पातेल्यात किंवा कढईमध्ये चाळणी ठेवून वाफवून घेऊ शकता. 10-12 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे. बघा आपले मोमोज खाण्यासाठी तयार आहेत. टोमॅटो सॉस, शेजवान चटणी, हिरव्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर मैत्रिणींनो कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटने नवनवीन रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. बाय बाय.